जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार स्वर्गीय निवृत्तीशेठ नामदेव शेरकर व त्यांच्या पत्नी स्वर्गीय हिराबाई निवृत्तीशेठ शेरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिरोली बुद्रुक येथील निवासस्थानी शेरकर परिवारातील सर्व कौटुंबिक सदस्य, नातेवाईक, जुन्नर आंबेगाव तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, विघ्नहर परिवार व विविध क्षेत्रातील स्नेही, कारखान्याचे आजी माजी संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, युवक मित्र परिवार, पंचकृषीतील विविध गावचे सरपंच, संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मराठीतले सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। म्हणजे त्यांची ओळख करून द्यायचं काही फारसं सोपं काम आहे, सर्वांना ते परिचित आहे। सिरियलमध्ये काम करतात त्यामुळे चांगल्यापैकी आहे। महिला भगिनींना त्यांचं सिरियल तर नेहमीच पाहत असतात। त्यांच्या सिरियलची अगबाई सासूबाई नुकतीच म्हणजे चांगली सिरियल होती, आत्ताही त्यांची सिरियल चालू आहे। विविध नाटकांमध्ये काम करतात ते। त्यांनी आतापर्यंत 56 नाटकं केलेली आहेत आणि एक चांगला कलाकार, नुसता कलाकारच नाही, सोबर कलाकार, कला गुण अंगात असतानाही आपल्या मातीशी नाळ जोडलेले गिरीश ओक साहेब आपल्याला लाभलेले आहेत। खरं म्हणजे त्यांचं शिक्षण त्यांचे वडील जनको मध्ये इंजिनियर असल्यामुळे नाशिकला त्यांचं बऱ्यापैकी शिक्षण झालंय आणि ते शिक्षण घेत असताना आपल्यासारख्या सामान्य शाळेमधून त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांनी मेडिकल शिक्षण नागपूरमध्ये घेतलंय। पैशाने ते डॉक्टर आहेत, परंतु डॉक्टरकीचा 2 वर्ष 2 हॉस्पिटल त्यांनी उभे केले आणि 2 वर्षातच दोन्ही हॉस्पिटल बंद करून कलेच्या प्रेमापोटी ते मुंबईत आले आणि तिथून पुढे जो त्यांचा प्रवास सुरू झाला आणि या क्षेत्रामध्ये उत्तुंग जग त्यांनी घेतली ती पुन्हा त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं नाही आणि आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून ते आपल्यासाठी इथे उपस्थित झालेत। मी त्यांचं स्वागत पुन्हा एकदा करतो, आपलं सर्वांचं स्वागत करतो। धन्यवाद। या ठिकाणी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी खासदार स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर आणि स्वर्गीय हिराबाई निवृत्तीशेठ शेरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात। मी शेरकर आणि विघ्नहर परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। ज्यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभलेली ते सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते डॉक्टर श्री गिरीश ओक साहेब। खरं तर त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। साहेबांची तारीख मिळणं तसं अवघड काम होतं, परंतु आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी त्यांनी आपल्याला वेळ दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। स्टेजवर आपल्याला उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मंडळी, वेळेच्या अभावी मी आपल्या सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही, मला दिलगिरी व्यक्त करतो। आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात, आपला पुन्हा एकदा विघ्नहर परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। खरं तर शेडबाबा आणि मोठ्यांचा स्मृतिदिन आपण दरवर्षी या ठिकाणी साजरा करत असतो। त्यांच्या स्मृतीला, त्यांच्या आठवणीला उजाळा द्यायचं काम या निमित्तानं करत असतो आणि विघ्नहर परिवार असेल किंवा शेरकर परिवार, आम्ही सगळे मंडळी शेडबाबांनी जे काय आदर्श आपल्याला घालून दिलेले त्याचा विसर पडला नाही पाहिजे। त्या आदर्शावरती जे काय आम्ही कामकाज करतो ते कामकाज त्याच पद्धतीने या ठिकाणी काम चालू राहिलं पाहिजे हा विचार खरं तर आम्ही घेऊन सर्व मंडळी या ठिकाणी काम करत असतो आणि सातत्याने शेडबाबा असतील, ज्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली
अण्णा असतील, अण्णांनी तो कारखाना चालवला. नंतरच्या काळामध्ये खरं तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने, आपल्या सगळ्यांच्या साथीमुळे या कारखान्याची धुरा चालवत असताना खरं तर शेठबाबांनी जे काही तत्व घालून दिले त्या तत्वाच्या नुसार आपण या कारखान्याची वाटचाल आता आपण करत आहोत. आणि जर पाहिलं तर सातत्याने शेतकरी असेल, ऊस उत्पादक असेल, कर्मचारी असतील, अधिकारी असतील, संचालक मंडळी, आम्ही सातत्याने त्यानुसार निर्णय घेत असतो. आणि आज 5,000 मेट्रिक टनाचा कारखाना, आज आपण 7,500 मेट्रिक टनाच्या कॅपॅसिटीने आपण त्याचं एक्सपान्शन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं. यावर्षी ऊसाच्या तोडणीच्या खूप अडचणी तयार झाल्या. शेतकऱ्यांना त्याला सामोरं जायला लागलं. ऊसाचं क्षेत्र तुटायला लेट झालं. याबद्दल खरं तर मी वारंवार ज्या ज्या ठिकाणी मला वेळ मिळेल किंवा चान्स मिळेल त्या ठिकाणी मी शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करत. आपण खरं तर सहकार्य केलं आणि हा सीझन आपण पार पडला. परंतु इथून पुढच्या काळामध्ये अशा कुठल्याही प्रकारचे अडचणी तयार होणार नाही. कारण आता आपला कारखाना 8,000 ते 8,500 मेट्रिक टनाने पुढच्या सीझनच्या पहिल्या दिवसापासून आपला या ठिकाणी चालणार आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, विग्नर कारखाना इथून मागच्या काळात सुद्धा बाजारभावाच्या बाबतीत कधी कमी पडला नाही. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही सर्व संचालक मंडळी FRPच्या पेक्षा जास्त बाजारभाव देण्याचा प्रयत्न आमचा या निमित्ताने या ठिकाणी राहणार. आणि उशीर जरी होत असला तरी पण दिवाळी आपल्याला गोड करायची असते, ती दिवाळी आपण त्यावेळेला गोड करणार आहोत. नंतरच्या FRPचा अजून एक हप्ता आपल्याला द्यायचा आहे, तो पुढच्या महिन्यातल्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण त्या ठिकाणी देणार आहोत. दिवाळीला सुद्धा पैसे देणार आहोत. आणि पुढच्या वेळेला कुठल्याही प्रकारची एकाही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही अशा पद्धतीने ऊसाचा हार्वेस्टिंग सर्व पण आपण कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत, असा विश्वास या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मी देतो. खरं तर हे कामकाज करत असताना आपण पाहिलं का वर्ष 2 वर्षामध्ये अनेक गोष्टींना आपल्याला सामोरं जायला लागलं. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं का विधानसभेच्या निवडणुका सुद्धा पार पडल्या, कारखान्याची निवडणूक सुद्धा पार पडली. त्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या सर्व संचालक मंडळाला सहकार्य केलं. मोठ्या मताधिक्याने आपण या निवडणुकीतून मतदान देऊन खरं तर निवडून दिलं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये कारखान्याची वाटचाल आमचे सर्व संचालक असतील, अधिकारी, कर्मचारी या सगळ्यांच्या बरोबरीनं अतिशय योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडू असा विश्वास या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. शेठबाबा असतील, शेठबाबांच्या आणि मोठ्यांच्या स्मृतीला या ठिकाणी मी अभिवादन करतो. आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्याला शेरकर आणि विग्नर परिवाराच्या वतीने धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आदरणीय स्वर्गीय माजी खासदार, संस्थापक चेअरमन शेठबाबा आणि हिराबाई या दोघांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं ज्यांचं आपण मनोगत ऐकलं, भाषण ऐकलं, अगदी थोड्याशा शब्दात का होईना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोचन या पद्धतीनं जे आजचे प्रमुख पाहुणे लाभले त्यांनी खूप साहेबांनी आपल्यासमोर आपलं एक वास्तव मांडलं असो. त्यांच्याबरोबर आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेरकर कुटुंबातील नंदू काका असतील, आदरणीय सुमित्राताई, त्याचबरोबर तानाजी बेनके असतील, सर्वच मान्यवर. मग असे आमचे सरपंच बोलल्याप्रमाणे एक नाव घेतलं तर एक नाव चुकत, त्या पद्धतीने आपण सर्वच तोलामोलाचे प्रचंड मान्यवर आपल्या सर्वांचं स्वागत करून आभार मानित असताना खरं वास्तविक मगाच्या दादांनी सांगितलं का विग्नर कारखान्याच्या या वर्षाचा गणित हंगाम थोडासा लांबला आणि उभे महाराष्ट्रभर त्याची चर्चा होती. पण चर्चा एक चांगल्या पद्धतीची होती का आदरणीय सत्यशील दादा, तुमचा सगळ्यांचा विश्वास आणि शेतकरी म्हणून ऊसाचं कितीही काही झालं तरी तुम्ही दादाच्या शब्दावर थांबलात. जोपर्यंत गणित हंगाम संपन्न झाला तोपर्यंत आपण सगळेजण शांततेने थांबलात. ही आपल्या नावाची त्या विग्नरचा शेतकरी
अख्ख्या महाराष्ट्रात संयमी, शांत, हुशार आणि शिस्तबद्ध आहे. या पद्धतीनं आपला सगळ्यांचा नामोल्लेख झाला. आज शेठबाबांनी जो आदर्श घालून दिला आणि अण्णांची शिस्त ह्या दोन्हींचा मेळ घालून दादा आपल्या समोर काम करतात. तर वास्तविक दादांच्या संचालक मंडळात आमच्यासारखे आणि दादा वयात बराच मोठा अंतर असला तरी मगाचे ओक साहेब आपण सांगितल्या पद्धतीनं सगळ्यांना समवून घेणं, सगळ्यांबरोबर शांततेनं संयमाने चर्चा करणं, बरोबर घेणं हे दादांची ख्याती. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करीत असताना सर्व पत्रकार मित्र असतील, सर्व विविध गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, तालुक्यातले सर्वच अधिकारी, पदाधिकारी आपण सर्वजण मोठ्या संख्येनं दरवर्षी या कार्यक्रमाला आपण मागाशीच विषय झाला आमचा. तानाजी शेठ म्हणले मी चुकून राहिलोय, तर तानाजी शेठला मी नंतर बोलून देतो, पण त्यांचे आभार मानून घेतो. तानाजी शेठ एक आमचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे का हे 3 पिढ्यांचे साक्षीदार आहे आणि आम्ही त्यांना थोडंसं मानतो का तानाजी शेठ त्याला थांबा 2 मिनिटं मला बोलू द्या म्हणजे मग आपण असो. अधिक न बोलता सर्व पत्रकार मित्र असतील, बंधू भगिनी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि तानाजी शेठ आपले विचार मांडतो. कळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन या निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा अर्थात अमृत महोत्सव आणि त्या अमृत महोत्सवाच्या शुभ पर्वणीवर आज आपण या तालुक्याला सुजलाम सुफलाम केलेले, सहकार क्षेत्रात उत्तुंग असं काम करणारे, सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये क्रांती फुलविणारे, त्यांचा संसार सुखाचा करणारे, आपल्या सर्वांचं आदरस्थान वैकुंठवासी निवृत्ती शेठ शेरकर, त्यांच्या धर्मपत्नी म्हणजे आमच्या भगिनी हिराबाई यांच्या पवित्र स्मृतीला आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो. आत्ताच लक्ष्मण शेठने सांगितलं की न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम ओतूरला म्हणजे तुकाराम महाराजांच्या गुरुच्या गावी, चैतन्य महाराजांच्या गावी झाला. या जिल्ह्यात या महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ज्ञानेश्वर कदम उर्फ छोटे माऊली यांच्या मार्गदर्शनात उत्तम झाला आणि खूप मोठा झाला. तालुक्यालाच नाही, जिल्ह्यालाच नाही तर राज्याला एक मार्गदर्शक ठरावा असा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रातील सर्व फडांचे फडकरी, सर्व संतांचे वंशज ओतूरला येऊन त्या ठिकाणी त्यांनी कीर्तन करून समाजाला मार्गदर्शन केलं. आणि चैतन्य महाराज, तुकाराम महाराज जगाचे गुरु झाले, जगद्गुरु झाले, अखंड विश्वाला ते माहिती आहे. पण त्यांचे सद्गुरू कोण हे कोणाला माहिती नव्हतं आणि ते माहिती करून देण्याचं काम या सप्ताहामध्ये झालं. आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. नुसता जुन्नर तालुकाच नाही तर पारनेर तालुका आहे, शिरोळ तालुका आहे, आंबेगाव तालुका आहे, खेडगा आहे, संगमनेर आहे, अकोला आहे आणि आपली असंख्य मंडळी पुणे मुंबईला आहेत. या सर्व मंडळींच्या साक्षीने हा भव्य आणि दिव्य सोहळा झाला. या कार्यक्रमाला अनेक मंडळींनी खूप अशी मोठी भरी मदत केली. आमच्या माऊल्यांनी ज्या हे तालुके आहेत त्यांच्या प्रत्येक घरटी भाकरी तुकाराम महाराजांना प्रसाद म्हणून त्या ठिकाणी आणला. शेवटच्या दिवशी पुरणपोळीचं जेवण केलं आणि ते अखंड तालुक्यांनी त्या ठिकाणी आणलं. असा आता लक्ष्मण शेठनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा असे होणे नाही अशा प्रकारचा कार्यक्रम झाला. अनेकांनी मदत केली. आपल्या कारखान्याचे विद्यमान चेअरमन सत्यशील दादा 5,55,555 रुपये त्या कार्यक्रमाला त्यांनी दिले. असे अनेक मंडळींनी तो कार्यक्रम दिले आणि तो कार्यक्रम यशस्वी झाला. निश्चितच या कार्यक्रमाची नोंद होईल. हे सर्व करीत असताना आपण सर्वजण तर त्याचे साक्षीदार आहातच. आपण सर्वजण आपल्या आयुष्यात हा भव्य दिव्य सोहळा पाहिला. महाराज सद्गुरूच्या भेटीला इथे आले तेव्हा पावणे 400 वर्ष झाली आणि 400 वर्षांनी त्यांच्या पादुका 8 दिवस इथे राहिल्या आणि सर्वांनी त्याचं दर्शन घेतलं. म्हणजे स्वतः महाराजच
त्या ठिकाणी आले. तुकाराम महाराज संस्थानचे जे प्रमुख आहेत पुरुषोत्तम महाराज आणि माणिक महाराज त्यांनी त्या पादुका आणल्या आणि आपल्यासाठी सर्वांच्यासाठी ठेवल्या. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला असा पवित्र तालुका ज्ञानेश्वर महाराजांचे प्रथम शिष्य रेणेश्वर महाराज यांच्या मुखातून वेद बोलविले ते आळेगाव, तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज असं ओतूर गाव, 2 अष्टविनायक ओझरचा आणि लेण्याद्रीचा असा संपन्न असणारा आपला तालुका, भाग्यवान असला तालुका. आणि आज आपण सर्वजण या कारखान्याच्या माध्यमातून शेठला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. मला खूप आनंद झाला. चेअरमन साहेबांनी मला किंवा संचालक मंडळांनी बोलण्यासाठी संधी दिली. आनंद यासाठी झाला की कारखाना या तालुक्यात व्हावा म्हणून केंद्र सरकारकडे जी मागणी करतात, वसंतदादा मुख्यमंत्री, रामकृष्ण मोरे खासदार, कोथरूडगावचा मी सरपंच आणि जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव पाटील डुंबरे म्हणजे शेठचे मेवणे, हिराबाई हे आमच्या भगिनी आहेत, त्यांचे बंधू, या मागणीसाठी पत्र लिहायला ते द्यायला त्या ठिकाणी मी होतो. याचा मला अभिमान आहे. कारखाना कसा काढला, शेर कसे गोळा केले, या प्रत्येक गोष्टीचा मी साक्षीदार. तेव्हापासून आज तागायत कारखान्याची मी प्रगती पाहतोय. सोपान शेठ असतील, आता सत्यशील आहेत, विनायकराव आहे, संचालक होता होता राहिलो, नाही तर संचालकही मी झालो असतो. विनायकराव आहेत, रात्री जसं आमदार आज जाहीर होती मुले सगळे नाही, तसं मी रात्री संचालकाचं नाव आलं खेळलं यावर का उद्या सकाळी सकाळी नाव गायब. किंवा असे अनेक अनुभव आहेत, असे अनुभव सुद्धा आहेत. आणि म्हणून संकेत असेल असा की बाबा तुमचं काम परमार्थात चांगलं आहे, तुम्ही तिकडेच जा, इकडे काही येऊ नका, असंही असेल. पण सगळ्या दृष्टीने आम्ही सगळं समान पाहतो आणि अतिशय चांगला अनुभव आहे मला. आणि आमची सगळी मंडळी नवीन तरुण मंडळी आहेत, हे अतिशय चांगलं काम करतात. मूर्तीच्या आता मगाशी ओक साहेबांनी सुद्धा सांगितलं, ओक साहेबांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि सत्यशील दादांचं व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलं कसं आहे. आपण पाहतो आहोत की खरोखरच निवृत्ती शेठचं कार्य, सोपान शेठचं कार्य आणि त्याच्यातून त्यांचा समन्वय घेऊन आपल्या सर्व तालुक्याशी त्यांनी नाळ अशी जोडलेली आहे. आणि म्हणून आपण सगळेजण त्यांनी बोलावल्याबरोबर या सर्व कार्यक्रमांना येतो आणि या ठिकाणी शेठला अभिवादन करतो. असो मी आमच्या ओतूरकरांच्या वतीने आणि आपण सर्वजण आहात, अनेकही लोकांचं नाव घेता आले नसेल, या सगळ्यांच्या वतीने शेठला आणि बाईंना विनम्र असं पुन्हा एकदा अभिवादन करतो. तुम्ही सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात, कारखान्यावर प्रेम केलं, प्रेम दाखवलं. मी आपल्या आणि मलाही बोलायला या ठिकाणी दिलं. मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. जय जय रामकृष्ण. प्रथमतः निवृत्ती शेठ शेरकर आणि हिराबाईच्या स्मरणार्थ माझे शेगडे शेतकरी बांधव, कारखान्याचे अधिकारी, माझ्या माया बहिणी इथं उपस्थित झाल्या त्याला मी तुम्हाला धन्यवाद देतो. माय बेस्ट फ्रेंड इज कमिंग नाव. या ही फ्रेंडशिप फक्त वरच्या वरची असते, जिव्हाळ्याची असते, म्हणजे राजकारणाची नसते. तात्पर्य सांगायचं असे, मी माझ्या वयाचा कोणी सभासद आहे किंवा नाही मला काही माहित नाही, परंतु मी 5 पिढीचा साक्षीदार आहे. कारखान्याच्या ज्या ज्या वेळेला विचारमेने होते चेअरमन साहेब, आबा असू दे, 2-3 वसंत होते आमच्याकडे, डुंबरे होते, वाघ होते, काकडे होते, तेव्हा सगळे आम्ही एकत्रित बसायचो आणि विचार करायचो. प्रथमतः उंची कमी असल्यामुळं, विचार कमी असल्यामुळं गुऱ्हाळ निर्माण करायचं का हा आम्ही हे निर्माण केलं होतं विचार. आणि त्या दृष्टीने ताहराबाद असो, कोल्हापूरला असो, सोलापूरला असो, जिथं जिथं गुऱ्हाळ होती तिथं आम्ही फिरून सगळा निर्णय घेतला. शिवाजी काळे फक्त आमच्यात नव्हते होतं तेव्हा. मग विचार केला काय करायचं, एवढी मोठी तालुका, एवढा मोठा जनसंपर्क आपला ज्या वेळेला आहे,
हे एवढ्याशा गुराळावर आपलं भागणार नाही हो. आणि मग कारखान्याचा चंग बांधून धालेवडी जी काही जमीन असेल, इथली काही जमीन असेल, इथली माडानं असतील, हे सगळे ॲडमिशन आम्ही करून घेतली. त्याच्यात दुःखद वार्ता मी काय सांगत नाही, बोलू नाही. पण ते महत्वाचं तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो, वडिलकीच्या नात्याने तुम्ही कार्यकर्ते आहात, जवान आहात, सुंदर आहात, जनसेवेचं व्रत तुम्ही धारण केलेलं असेल, परंतु एकमेकाचा अवमानाने अपमान आयुष्यात कधीही करू नका, हा सगळ्यात महत्वाचा सांगावा आहे. आता तसं दिसत नाही, परिस्थिती बदललेली आहे. किती मला हांडे पाटील किती वाईट असं, मी कधी दुसऱ्याने बोललोय, कधी रागवलोय तुझ्यावर, हे जगायला शिका. आणि याच्यात जो आत्मसन्मान जो माणसाला असतो, तेवढे तुम्हालाही सांगतोय, आत्मसन्मान जो असतो, कारण बरेचशा स्टेजवर मी पाहिले जसं पता घेणे असं नका करत. एकदा यायचं आणि एकदाच मरायचंय, एवढंच करा. शक्यतो जास्तीत जास्त प्रेमाने आणि जिव्हाळ्याने कसं वागता येईल. सकाळीच बातमी शेतकरी सुकावला, अरे माझी 4 एकर धने पाण्यात गेले, बाजरी गेली 4 एकर, मका लावली होती ती कोलॅप झाली. ओक साहेब काय कल्पना आहे शहराच्या माणसांना? SMEP आणि MRP आणि हे पैसे देताना ठरलेले पैसे आम्हाला कुठं कोणी काही जर देतच नाही, तर ह्या शेतकऱ्यांना तुमचं कसं भागवायचं हा भाग आमचंच भागत नाही. आधी तर अशी अवस्था आणि परिस्थिती. माऊली साहेब हे बोला ना जरा कुठं तरी, तर नेते म्हणून नुसते मोठमोठी भाषणं करतात. काय करायचं माणसाने शेतकऱ्यांनी? 80 कोटी लोकांना काय फुकाट धान्य यांनी कमवलं होतं. 15,000 रुपये लेडीजला. अहो कामाला माणूस मिळत नाही, आज अशी अवस्था आहे. समजून घ्या तुम्ही. चेअरमन साहेब तुम्हाला अनुभव आहे, नाही मिळत माणूस गणगणा फिरते, 500 दे, 600 दे, 800 दे, तोही माणूस मिळत नाही. आणि मग हे शेती करणारी शेतकरी माणसं ज्यावेळेला बसतील, यांच्यात परिवर्तन होईल, त्यावेळेला तुम्ही खाणार काय हा विचार करून ह्या शेतकऱ्यांवर वर्तन ठेवा तुम्ही. चेअरमनचं साहेबांचं नेहमी विरोधाभासात मी असायचा, अन्नाच्या सुद्धा विरोधाभासात असायचा. पण मला सर्वसामान्य माणसाच्या कळकळ आणि विषय जो वाटतो ना, मी परखडपणे तिथं मांडायचा. अन्नाचं म्हणायचं ताना शेड बोलल्याशिवाय संवाद होत नाही. का म्हणायचं मलाही काय माहित नाही. कारण ज्यावेळेला आपण जे बोलतो सातत्याने सत्य, त्यावेळेला ती एक मला सुद्धा उर्मी निर्माण होती. तिथे आपण काही खोटं बोलत नाही. किती वेळ बोलत तरी सोडेल. ओकसाहेब आले, ओकसाहेबांचं मी अभिनंदन केलं. का केलं? अरे आपण सगळे भाग्यवान आहे. हा माणूस नुसता टीव्हीवर दिसतो तुम्हाला, नाटकात याच्यात त्याच्यात, आणि तो प्रत्यक्ष तुमच्या समोर उभा आहे ना. सो आय एम व्हेरी हॅपी. मला खूप आनंद झाला. बुचकेताईंना परत विचारतो, तब्येत पाणी बरी आहे ना? बरी आहे ना? मी काय विचारतो नाही पुढचं सांगत. लोक म्हणतील दादा काहीतरी बोलायला लागलो. त्या सगळ्या लोकांना मी धन्यवाद देतो. अगोदरपणाने चेअरमन साहेबांनी, व्हाईस चेअरमन साहेबांनी मला इथं बोलायला लावलं वाटतं. बोलायला लावू नये मला, कारण मी सरळ कधी बोलत नसतो. मी खरं बोलतो, मी सरळ बोलत नसतो, पण मी आहे ते खरं बोलतो, वस्तुस्थिती मांड. शेतकरी ओक साहेब काय झालं? शेतकरी काय झाला? सुखावला. कशात सुखावला होतो? शेतकऱ्याची दुःख कोणाला माहिती आहे? मातीतल्या माणसांना मातीवर जो उभा राहत होतो. आणि तात्पर्य सांगायचं असं आहे की ज्या वेळेला आपण या परिसरामध्ये जीवन जिगत असताना सगळ्यांची काळजी घेऊन जीवन जगणं हे सगळ्यांचं महत्वाचं आहे. परत तेच सांगतो, मनी कोणाच्या बाबतीत दुस्वास न ठेवता म्हणजे हे जीवन जगणं आणि आत्मिक सन्मान आपण आपलाच मिळवायचा असतो. अधिक काही न बोलता अगोदरपणाने मला इथं बोलायला दिलं तेव्हा मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. महाराष्ट्रामध्ये ज्यांना देवमाणूस म्हणून ओळखलं जायचं, त्यातनं सर्वांचे शेठबाबा, स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर आणि बाई स्वर्गीय हिराबाई शेरकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रसिद्ध सिने अभिनेते
डॉक्टर किरीट चिवूक, बाबांचे बंधू आदरणीय नंदू काका शेरकर, आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरदराव लेंडे साहेब, विग्नरचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे तानाजी शेठ बेनके, संभाजी शेठ तांबे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींना, ज्यांच्या विचारात सात्विकता होती, ज्यांच्या विचारानं शेतकऱ्यांना प्रेरणा मिळायची आणि ज्यांच्या कृतीतून शेतकऱ्यांचं, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं आयुष्य गोड झालं, ते आदरणीय शेठ बाबा. आयुष्य गोड झालं यासाठी मी म्हणालो की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कारखाना उभा करणं मोठं प्रयासाचं काम होतं ओक साहेब, परंतु त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये चांगलं जीवन जगता आलं पाहिजे, अशी गोष्ट करता आली पाहिजे, त्यासाठी जे योगदान बाबांनी केलं ते म्हणजे विघ्नर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली, म्हणून ह्या जुन्नर आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं आयुष्य गोड झालं असं मला वाटतं. शेतकऱ्यांचं आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत म्हणून शेठबाबांना अर्धांगिनी म्हणून ज्यांनी पूर्ण साथ दिली ते आमच्या ताईंचा देखील आज पुण्यस्मरण आहे. या पुणे जिल्ह्यामध्ये त्या कालखंडामध्ये काही लोक वल्गना करत होती, कारखान्यामधून साखर निघेल की मीठ निघेल याची चिंता मला आहे. आता अशी परिस्थिती आहे, हा जो परिवार या ठिकाणी जमलेला आहे तो परिवार म्हणतो आहे ज्यांनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला त्यांचं आयुष्यच गोड करण्याचं काम आदरणीय शेठबाबांनी केला. आणि म्हणून आपल्या सर्वांना ओक साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं. शेठबाबांचं चरित्र 2 किंवा 1 तासामध्ये सांगण्या इतपत संपणार नाही, परंतु त्यांच्या विचाराचा वारसा चालवणारी पिढी आज तरुणांमध्ये काम करते याचा अभिमान आपल्याला. मगाशी विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय सत्यशील दादांनी सांगितलं, लोकांमध्ये चलबिचल होती, किती भाव देणार, कसं होणार, पण त्यांनी पुण्यस्मरणात निमित्तच सांगून टाकलं की शेतकऱ्यांना समाधान वाटेल असा भाव या वर्षी ऊसाचा मिळेल, काळजी करण्याची काळजी नाही. निसर्गानं अवकृपा केलेली आहे. शेतकऱ्यांची इतर पिकं प्रचंड नुकसान होत असताना फक्त आता ऊसाच्या मार्फतच शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आता दादांनी सांगितलंय भावही चांगला देणार आहे आणि राज्याचा विचार केला तर ऊसाचं प्रमाण कमी आहे. आपण मला वाटतं या निसर्गाच्या सोयीनुसार अधिकच जर ऊस लागवड केली तर हिताचं ठरेल आणि हीच खऱ्या अर्थानं मला वाटतं पुण्यस्मरणानिमित्त आदरणीय बाबांना आदरांजली ठरेल. आज अभिजित दादा काम करतायत, सत्यशील दादा काम करतायत. बाबांच्या संस्कारातून घडलेली ही पिढी जनतेच्या हितासाठी काम करते, बाबांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करते. ही खऱ्या अर्थानं आपल्या दृष्टिकोनातून समाधानाची बाब आहे. आपणा सर्वांच्या वतीनं बाबांना आणि बाईंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद.
प्रथमतः निवृत्ती शेठ शेरकर आणि हिराबाईच्या स्मरणार्थ माझे शेगडे शेतकरी बांधव, कारखान्याचे अधिकारी, माझ्या माया बहिणी इथं उपस्थित झाले त्यावेळेला मी तुम्हाला धन्यवाद देतो. माय बेस्ट फ्रेंड इज कमिंग नाव. या ही फ्रेंडशिप फक्त वरच्या वरची असते, जिव्हाळ्याची असते, म्हणजे राजकारणाची नसते. तात्पर्य सांगायचं असे, मी माझ्या वयाचा कोणी सभासद आहे किंवा नाही मला काही माहित नाही, परंतु मी 5 पिढीचा साक्षीदार आहे. कारखान्याच्या ज्या ज्या वेळेला विचारमेने होते चेअरमन साहेब, आबा असू दे, 2-3 वसंत होते आमच्याकडे, डुंबरे होते, वाघ होते, काकडे होते, तेव्हा सगळे आम्ही एकत्रित बसायचो आणि विचार करायचो. प्रथमतः उंची कमी असल्यामुळं, विचार कमी असल्यामुळं गुऱ्हाळ निर्माण करायचं का हा आम्ही हे निर्माण केला होता विचार. आणि त्या दृष्टीने ताराबाद असो, कोल्हापूरला असो, सोलापूरला असो, जिथं जिथं गुऱ्हाळ होती तिथं आम्ही फिरून सगळा निर्णय घेतला. शिवाजी काळे फक्त आमच्यात नव्हते ना त्यावेळेला. मग विचार केला काय करायचं, एवढी मोठी तालुका, एवढा मोठा जनसंपर्क आपला ज्या वेळेला आहे, हे एवढ्याशा गुऱ्हाळावर आपलं भागणार नाही हो. आणि मग कारखान्याचा चंग बांधून धालेवडीची काही जमीन असेल, इथली काही जमीन असेल, इथली माडानं असतील, हे सगळे ॲक्विशन आम्ही करून घेतली. त्याच्यात दुःखद वार्ता मी काय सांगत नाही, बोलू नाही, पण ते महत्वाचं तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो, वडीलकीच्या नात्याने तुम्ही कार्यकर्ते आहात, जवान आहात, सुंदर आहात, जनसेवेचं व्रत तुम्ही धारण केलेलं असेल, परंतु एकमेकाचा अवमानाने अपमान आयुष्यात कधीही करू नका, हा सगळ्यात महत्वाचा सांगावा आहे. आता तसं दिसत नाही, परिस्थिती बदललेली आहे. किती मला हांडे पाटील किती वाईट असं, मी कधी दुसऱ्याने बोललोय, कधी रागवलोय तुझ्यावर, हे जगायला शिका. आणि याच्यात जो आत्मसन्मान जो माणसाला असतो, तेवढे तुम्हालाही सांगतोय, आत्मसन्मान जो असतो, कारण बरेचशा स्टेजवर मी पाहिले जसं पता गेले, असं नका करत. एकदा यायचं आणि एकदाच मरायचंय, एवढंच करा. शक्यतो जास्तीत जास्त प्रेमाने आणि जिव्हाळ्याने कसं वागता येईल. सकाळीच बातमी, शेतकरी सुकावला, अरे माझी 4 एकर धने पाण्यात गेले, बाजरी गेली 4 एकर, मका लावली होती ती कोलॅप्स झाली. ओक साहेब काय कल्पना आहे शहराच्या माणसांना, SMEP आणि MRP आणि हे पैसे देताना ठरलेले पैसे आम्हाला कुठं कोणी काही जर देतच नाही, तर ह्या शेतकऱ्यांना तुमचं कसं भागवायचं हा भाग आमचंच भागत नाही. आधी तर अशी अवस्था आणि परिस्थिती. माऊली साहेब हे बोला ना जरा कुठं तरी, तर नेते म्हणून नुसते मोठमोठी भाषणं करतात. काय करायचंय माणसाने शेतकऱ्यांनी? 80 कोटी लोकांना काय फुकाट धान्य यांनी कमवलं होतं. 15,000 रुपये लेडीजला. अहो कामाला माणूस मिळत नाही, आज अशी अवस्था आहे. समजून घ्या तुम्ही. चेअरमन साहेब तुम्हाला अनुभव आहे, नाही मिळत माणूस घनघना फिरते, 500 दे, 600 दे, 800 दे, तोही माणूस मिळत नाही. आणि मग हे शेती करणारी शेतकरी माणसं ज्यावेळेला बसतील, त्यांच्यात परिवर्तन होईल, त्यावेळेला तुम्ही खाणार काय हा विचार करून ह्या शेतकऱ्यांवर वर्तन ठेवा तुम्ही. चेअरमनचं साहेबांचं नेहमी विरोधाभासात मी असायचा, अण्णाच्या सुद्धा विरोधाभासात असायचा, पण मला सर्वसामान्य माणसाच्या कळकळ आणि विषय जो वाटतो ना, मी परखडपणे तिथं मांडायचा. अण्णाचं म्हणायचं ताना शेठ बोलल्याशिवाय संवाद होत नाही. का म्हणायचं मलाही काय माहित नाही. कारण ज्यावेळेला आपण जे बोलतो सातत्याने सत्य, त्यावेळेला ती एक मला सुद्धा उर्मी निर्माण होती, तिथे आपण काही खोटं बोलत नाही. किती वेळ बोलत तरी सोडेल. ओकसाहेब आले, ओकसाहेबांचं मी अभिनंदन केलं. का केलं? अरे आपण सगळे भाग्यवान आहे. हा माणूस नुसता टीव्हीवर दिसतो तुम्हाला, नाटकात याच्यात त्याच्यात, आणि तो प्रत्यक्ष तुमच्या समोर उभा आहे ना. सो आय एम व्हेरी हॅपी. मला खूप आनंद झाला. बुचकेताईंना परत विचारतो, तब्येत पाणी बरी आहे ना? बरी आहे ना? मी काय विचारतो नाही पुढचं सांगा. लोक म्हणतील दादा काहीतरी बोलायला लागले. त्या सगळ्या लोकांना मी धन्यवाद देतो. अगोदरपणाने चेअरमन साहेबांनी, व्हाईस चेअरमन साहेबांनी मला इथं बोलायला लावलं वाटतं. बोलायला लावू नये मला, कारण मी सरळ कधी बोलत नसतो. मी खरं बोलतो, मी सरळ बोलत नसतो, पण मी आहे ते खरं बोलतो, वस्तुस्थिती मांडतो. शेतकरी साहेब काय झालं, शेतकरी काय झाला, सुखावला.
कशात सुकावला तो? शेतकऱ्याची दुःख कोणाला माहिती आहे? मातीतल्या माणसांना किंवा उभं राहत होतो. आणि तात्पर्य सांगायचं असं आहे की ज्या वेळेला आपण या परिसरामध्ये जीवन जिगत असताना सगळ्यांची काळजी घेऊन जीवन जगणं हे सगळ्यांचं महत्वाचं आहे. परत तेच सांगतो, मनी कोणाच्या बाबतीत दुस्वास न ठेवता म्हणजे हे जीवन जगणं आणि आत्मिक सन्मान आपण आपलाच मिळवायचा असतो. अधिक काही न बोलता अगोदरपणाने मला इथं बोलायला दिलं तेव्हा मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. जुन्नर आंबेगाव तालुक्याचे हरित क्रांतीचे जनक, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आदरणीय निवृत्तीशेठ शेरकर तथा शेरकर आईसाहेब या दोघांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांना स्मृतींना उजाळा देण्यासाठी जुन्नर आंबेगाव तालुक्यातून उपस्थित सर्व शेतकरी बांधव, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचं या निमित्तानं सगळ्यांसोबत असलेले मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित एक ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर गिरीजी ओक साहेब, कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक मामा घोलप, सर्व संचालक मंडळ, आमचे नेते आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय बबनरावजी थोरात साहेब, आशाताई डिचके, आदरणीय काका, उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा याही वर्षी कायम राखत आदरणीय दादांनी आणि कारखान्याने शेठबाबांच्या पवित्र स्मृतीला वंदन करण्याची आपल्याला संधी उपलब्ध करून दिली आहे. पण यावर्षीचा माहोल काही थोडासा वेगळा आहे. यावेळेला खूप गरम व्हायचं, पण आदरणीय ज्येष्ठ नेते तानाजी शेठ बेनके म्हटल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की शेतकरी सुखावला, ते थोडंसं शब्दात काहीतरी बदल झाला असेल, दुखावला असं पाहिजे होतं. कांदे बराकीत सडून चाललेले आहेत, कोबी फ्लावर सडतीये, धना मेथीची आवरच परिस्थिती, सगळ्या तरकारी, टोमॅटो असेल, सगळ्या तरकारीचं म्हणजे बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये ज्यांनी शेतकऱ्याच्या पदरात काहीतरी दिलंय त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आपण उपस्थित राहिलेलो आहोत. शेठबाबांच्या आठवणी माझ्यापेक्षा आपल्याजवळ खूप वेगवेगळ्या स्वरूपातल्या आहेत. पण मी मागे एकदा ही आठवण सांगितली होती की दुराड्यातून धुलीकण उठायचे आणि द्राक्षावरती मण्यांवरती पडायचे आणि त्याचा परिणाम एक्सपोर्टवरती व्हायचा. म्हणून एक शिष्टमंडळ द्राक्षावाल्यांचं सगळं शेठबाबांकडे गेलं आणि त्यावेळेला ते दुखणं बाबांना सांगितलं. बाबांनी खूप शांततेत शेठबाबांनी ऐकून घेतलं आणि म्हणले, अरे द्राक्ष तर आलीच पाहिजे, पण ही चिमणी जर बंद ठेवली तर काय होणार, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि त्याच्यानंतर आपली दुसरी चिमणी दादाची बसली, त्याच्यातून धुलीकण बाहेर जात नाही, ते ॲब्सॉर्ब होऊन फक्त वाफ बाहेर जाते. ते शांत चित्ताने ऐकून घेऊन कोणाचाही काही प्रश्न असू द्या, खूप शांततेमध्ये ऐकून घ्यायचं, त्या प्रश्नाची कड लावायची, शेतकऱ्याला न्याय द्यायचा, अशा प्रकारचं काम आदरणीय शेठबाबांनी केलं आणि त्यांना साथ द्यायचं काम आईसाहेबांनी केलं. खरं तर आज जो जुन्नर तालुका दिसतोय, मी एका कीर्तनात ऐकलं होतं, कुकडी नसती तर आपल्याकडे जिपडी नसती, आणि कुकडी माई नसती तर जिपडी माई नसती, जिपडी आपल्याकडे दिसली नसती. तो काळ जीप होता. आता खूप हायर क्वालिटीच्या गाड्या आल्या, पण एका कीर्तनकार बाबांनी सांगितलं होतं, कुकडी नसती तर जिपडी नसती. आणि खरं सांगू, जर विघ्नर नसता तर जिपड्याही नसते आणि बंगलेही नसते. ते पुण्याचं काम केलं ते शेठबाबांनी केलं. म्हणून मी उपस्थित आपल्या साऱ्यांच्या वतीनं, माझ्या शिवसेना पक्ष संघटनेच्या वतीनं, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं, मी उपस्थित साऱ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आईसाहेबांना आणि शेठबाबांना विनम्र अभिवादन करून थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. जय हिंद. शेठ बाबा आणि आईसाहेब, वहिनीसाहेब म्हटलं पाहिजे. अशा आमच्या वहिनीसाहेब, बाई हा शब्द काढून टाकावा असं मला वाटतं. कारण खरोखरच एका राजाची राणी म्हटलं की ती राणीच झाली पाहिजे आणि म्हणून शब्दाचा प्रयोग तसाच झाला पाहिजे. आणि या ठिकाणी या दोघांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी तुम्ही नुसतं मेसेज टाकला, नाही टाकला तरी लोक येणार आहेत. कारण त्यांना सगळ्यांना जाणीव आहे
की कारखाना हा उभा केला आणि हा कारखाना नसता तर माऊली आता म्हणाले तर काहीच दिसलं नसतं. आणि म्हणून आज या कार्यक्रमाला ओक साहेब आले. मी आदरणीय व्यासपीठ म्हटलं तर चालेल ना, कारण बोलायचं जे असेल आणि लोकांना वेळ झालेला आहे. त्यामुळे आदरणीय सर्वच या ठिकाणी सत्यशील भाऊ ती धुरा सांभाळतायत. परंतु अण्णा जसं शेठबाबा प्रत्येकाचं ऐकून घेत होते तसंच अण्णा आलेला माणूस कसाही तो दुःखी असो काही असो त्याचं काम होईल किंवा नाही होईल पण जाताना तो हसतच जायचा. त्याचं समाधान व्हायचं. त्याचं समाधान इतक्या प्रेमाने सांगणं, त्याला अगदी चहा पाजणं, नाश्त्याची वेळ असेल तर त्याला नाश्ता देणं, पण तो जाताना काहीतरी माझं समाधान झालं अशा पद्धतीने जायचा. अशी या कुटुंबाची परंपरा आहे. आणि या सर्व असणाऱ्या कारखान्याच्या सभासदांना, हा सभासदांचा कारखाना आहे. हा कारखाना शेतकऱ्यांचा कारखाना आहे. आज आता मगाशी म्हणाले बेस्ट फ्रेंड आमचे, ते बेस्ट फ्रेंड बोलायला विसरले. परंतु तुम्ही सांगा 45 वर्ष तानाजी शेठ तुमच्या घराला या ठिकाणी नेतृत्व मिळालं, दातृत्व मिळालं, आमदारकी मिळाली, पण तुम्हाला का असं वाटलं नाही हो मी शांत आहे, मी कोणाला दुखवत नाही. हे बघा, दुखवायची वेळ आली तर दुखवलं पाहिजे, पण स्वतःसाठी नाही, जनतेसाठी. तोच नेता होऊ शकतो, अन्यथा त्याला नेता म्हणून घ्यायचा अधिकार नाही. कारण हा स्मृती दिनाचा कार्यक्रम आहे. कधीतरी आपण पटलावर येऊ आणि मग त्या ठिकाणी आपण ठरवू की कोणी काय दिलं या तालुक्याला. निश्चितपणाने आपण पाहतो की शिवाजीराव काळेंनी सुद्धा या ठिकाणी आपलं योगदान दिलं. अशा पद्धतीने शेठबाबाने दिलं, अण्णाने दिलं. या ठिकाणी आता सत्यशील भाऊ देखील तो असा चालवायचा प्रामाणिक प्रयत्न सगळ्यांना घेऊन करतायत. सर्व असणाऱ्या डायरेक्टर बॉडीला आणि शेतकऱ्यांना काय आवडेल याचा करतायत. पण ज्या वेळेला पाऊस नाही झाला तरी ओरड. निसर्गाचा कोप जो आहे, ओक साहेब, निसर्गाला कोणी थांबवू शकतं? निसर्ग आपल्या हातात आहे का? देव मानलाच नसता आपण जर निसर्ग नसता. आणि निसर्गाने कधी आघात करायचा आणि कधी नाही करायचा तो निसर्गाचा प्रश्न आहे. पण अशा वेळी सुद्धा आपण शासनाला जर वेठीला धरणार असाल तर ते राजकारणच म्हणावं लागेल, त्याला समाजकारण नाही म्हणता येणार. आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणाने शेठबाबाने आपली कृती या तालुक्याला आपलं योगदान दाखवलं की त्या काळामध्ये असणारा 84ला बंद पडत असणारा कारखाना लोकांना वाटलं की आता काय सुरू होत नाही, पण तो सुरू करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना एक वेगळं आगळं असं जे काही समाधान मिळतं आहे ते फक्त शेठबाबांच्या कृतीमुळे. त्यांना साथ देणारे मग मोरे साहेब असतील, या ठिकाणी आपण नेहमी म्हणायचो की बोरकर साहेब हे देखील त्याचं ब्रेन, मी म्हणायची की कारखान्याचं ब्रेन म्हणजे बोरकर साहेब. या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याने साथ दिली हो. दारात जर शेठबाबा गेले, कुठल्या गावात गेले तर कोणी नाही म्हटलं नाही. कारण विश्वास होता. सगळ्यात महत्वाचं आहे जीवनामध्ये जगत असताना कडू औषधाने माणूस लवकर बरा होतो, गोडगोड औषधाने नाही होत. म्हणून कधीतरी कडू सुद्धा बोलावं लागतं, कडू खावं लागतं, म्हणजे माणसाची प्रकृती चांगली राहते आणि आपल्या चुकीच्या कामामध्ये सुधारणा होते. या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर निश्चितपणाने प्रत्येक माणूस सुखी होऊ शकतो. या ठिकाणी हे सुख जर तुम्ही कोणाच्या चेहऱ्यावर पाहायचं असेल तर त्यावेळी शेठबाबांच्या. कारण आमच्या जयवंतीबेन मेहता यांच्या शेजारीच बसण्याचं त्यांचं ठिकाण. कुठल्याही कार्यक्रमाला आले तर मला विचारायचे, कारण त्यावेळी मी 13 वर्ष नेतृत्व केलंय मुंबईमध्ये महामंत्री म्हणून, त्याच ईशान्य मुंबईचं जिथं प्रमोद महाजन जयवंतीबेन नंतर निवडून आल्या, त्यांचं देखील नेतृत्व त्या ठिकाणी त्यांच्यासाठी सुद्धा मी काम केलेलं आहे, मला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून त्यांना खूप अभिमान वाटायचा की भाजपच्या नेत्या असल्या तरी त्या माझ्या अगदी चांगल्या जवळच्या सहकारी आहेत. काही सांगितलं, काही आमची चर्चा झाली तर त्यामध्ये त्या मार्ग काढायचा प्रामाणिक प्रयत्न करायच्या. आणि अशा शेठबाबांना आपण आज अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे. म्हणून जादाचं बोलणार नाही. मीडियाने दखल घ्यावी की खरोखरच चांगलं काम करणाऱ्याच्या मागे राहावं. गोड गोड बोलणाऱ्याच्या मागे राहून काय मिळत नसतं. गोड गोड बोलणारा नुसता गोड बोलतो, घरी येतो, भेटतो आणि जातो, पण जो कृतीत
धडक घ्यायची, ज्याची सह्याद्रीला धडक घ्यायची तयारी आहे. कुणासाठी? स्वतःसाठी नाही, जनतेसाठी. जो जनतेसाठी जगतो, जनतेसाठी अंगावर घेतो, तोच नेता होऊ शकतो. आणि त्याचा नेता जसा असेल तसा कार्यकर्ता घडतो आणि त्या कार्यकर्त्याला न्याय मिळतो. आणि ही भूमिका या ठिकाणी शेठबाबांनी गोड बोलणारे असले त्या काळात ही पद्धती होती. आता पद्धती बदलल्या. यांनी सांगितलं, बरीच जणांची नावं घेतली आमच्या बेस्ट फ्रेंडनी, तानाजींनी. त्यांनी गणेश कवडेंना देखील उपदेश दिला. काय करणार? त्यांनी सांगितलं, एका गालावर मारली ना एक चापट तर दुसरा गाल पुढे कर बाबा. पण आज तो काळ राहिलेला नाही. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्याला मी एक सांगते, त्याने एक मारली तू दोन मारू नये. तसा आला तर मी तुला चोपेन. कारण अन्याय सहन करणं हे आता होणार नाही. कारण अन्याय कशासाठी सहन करायचं? काही कारण नाही ना. आपण चूक करायची नाही आणि कोणी आपल्या बरोबर चुकीचं वागलं तर त्याला सोडायचं सुद्धा नाही. आणि म्हणून जोपर्यंत आपण ही भूमिका घेत नाही तोपर्यंत कुठल्याही कार्यालयात जी कामं आम्ही करून घेतो कार्यकर्त्यांसाठी ती होणार नाही. शाम दाम दंड भेद या सगळ्या आपल्यामध्ये असल्या पाहिजेत. प्रेमाने सांगावं. प्रेमाने होत नसेल तर थोडं दडावून सांगावं. ते होत नसेल तर मग आणखीन जरा वेगळ्या पद्धतीने गांधीगिरीने सांगावं. तेही होत नसेल तर शेवटी चोपल्याशिवाय पर्याय नसतो. कारण याच्याशिवाय कामच होत नाही. पण सत्याला सत्य आणि चुकीच्या माणसाचं काम चुकीचं असेल तर ते करायचं नाही, हा आमचा नियम आहे. जे योग्य आहे ते होत नाही. शेतकऱ्याला तितकं कळत नाही. शेतकऱ्याला कागदाला कागद लावता येत नाही आणि शेवटी कागदच बोलतो, माणूस बोलून चालत नाही. आणि म्हणून त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्हाला छातीवर गोळ्या घ्याव्या लागल्या तरी चालेल, पण आमच्यात बदल होणार नाही. कारण आम्ही शेतकऱ्यांसाठी, आम्ही माझ्या महिलांसाठी आणि माझ्या असणाऱ्या ज्या बालक तरुण आहेत त्यांच्यासाठी आहोत. आणि म्हणून या ठिकाणी शेठबाबांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन करायचं असेल तर करारीपणा पाहिजे, पण तो स्वतःसाठी नाही, जनतेसाठी. हेच त्यांनी शिकवलं. आणि म्हणून त्यांनी हे नंदनवन या जुन्नर तालुक्यात फुलवलं. आणि त्यांना साथ देणाऱ्या आपल्या वहिनी साहेब यांना देखील आपण अभिवादन करायला आलेलो आहे. त्यांनी देखील साथ दिली. कारण घरामध्ये जो माणूस समाधानी असतो, घरामध्ये जर सुख शांती असेल तरच तो बाहेरच्या जगामध्ये आपलं नाव लौकिक, आपल्या समाजासाठी काही देऊ शकतो. ही भूमिका तिथे वहिनी साहेबांची होती. म्हणूनच आज देखील आम्ही म्हणतो की या कुटुंबामध्ये ती परंपरा चालत आलेली आहे. आता सुद्धा अण्णा नसेल तरी आई म्हणून सत्यशील भाऊला साथ देणारी आई आहे. बायको म्हणून बायको सुद्धा साथ देणारी आहे. बहिणी सुद्धा पाठीशी आहे. आणि हे कुटुंब म्हणजे त्यांच्या आत्या वगैरे सगळे का पाठीशी आहे? चांगलं कर बाबा, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि म्हणून शेठबाबांना आजची ही श्रद्धांजली किंवा ही अभिवादन जे आपण करत आहोत या अभिवादनाला खरी जर धार द्यायची असेल तर शेतकऱ्यावर जेव्हा संकट येतं त्यावेळेला निश्चितपणाने सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे. मी सरकारच्या बाजूनी नाही. सरकार जरी राज्यात आणि केंद्रात असलं तर मी तुमच्या सोबत आहे. शेतकरी रस्त्यावर उतरला तर त्याच्या पुढे मी असणार आहे, मागे नसणार आहे. कारण हीच शिकवण शेठबाबाने दिलेली आहे. आणि तो येणारा वार स्वतःच्या छातीवर घ्यायची हिंमत ज्याची आहे तोच नेतृत्व करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. कळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन या निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा अर्थात अमृत महोत्सव. आणि त्या अमृत महोत्सवाच्या शुभ पर्वणीवर आज आपण या तालुक्याला सुजलाम सुफलाम केलेले, सहकार क्षेत्रात उत्तुंग असं काम करणारे, सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये क्रांती फुलविणारे, त्यांचा संसार सुखाचा करणारे, आपल्या सर्वांचं आदरस्थान वैकुंठवासी निवृत्ती शेठ शेरकर, त्यांच्या धर्मपत्नी म्हणजे आमच्या भगिनी हिराबाई यांच्या पवित्र स्मृतीला आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो. आत्ताच लक्ष्मण शेठने सांगितलं की न भूतो न भविष्यती
असा कार्यक्रम ओतूरला म्हणजे तुकाराम महाराजांच्या गुरुच्या गावी चैतन्य महाराजांच्या गावी झाला. या जिल्ह्यात या महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ज्ञानेश्वर कदम उर्फ छोटे माऊली यांच्या मार्गदर्शनात तो झाला आणि खूप मोठा झाला. तालुक्यालाच नाही, जिल्ह्यालाच नाही, तर राज्याला एक मार्गदर्शक ठरावा असा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रातील सर्व फडांचे फडकरी, सर्व संतांचे वंशज ओतूरला येऊन त्या ठिकाणी त्यांनी कीर्तन करून समाजाला मार्गदर्शन केलं. आणि चैतन्य महाराज, तुकाराम महाराज जगाचे गुरु झाले, जगद्गुरु झाले. अखंड विश्वाला ते माहिती आहे, पण त्यांचे सद्गुरू कोण हे कोणाला माहिती नव्हतं आणि ते माहिती करून देण्याचं काम या सप्ताहामध्ये झालं. आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. नुसता जुन्नर तालुकाच नाही, तर पारनेर तालुका आहे, शिरोळ तालुका आहे, आंबेगाव तालुका आहे, खेडगा आहे, संगमनेर आहे, अकोला आहे आणि आपली असंख्य मंडळी पुणे मुंबईला आहेत. या सर्व मंडळींच्या साक्षीने हा भव्य आणि दिव्य सोहळा झाला. या कार्यक्रमाला अनेक मंडळींनी खूप अशी मोठी मदत केली. आमच्या माऊल्यांनी ज्या हे तालुके आहेत त्यांच्या प्रत्येक घरटी भाकरी तुकाराम महाराजांना प्रसाद म्हणून त्या ठिकाणी आणला. शेवटच्या दिवशी पुरणपोळीचं जेवण केलं आणि ते अखंड तालुक्यांनी त्या ठिकाणी आणलं. असा आता लक्ष्मण शेट्टी सांगितल्याप्रमाणे पुन्हा असे होणे नाही अशा प्रकारचा कार्यक्रम झाला. अनेकांनी मदत केली. आपल्या कारखान्याचे विद्यमान चेअरमन सत्यशील दादा 5,55,555 रुपये त्या कार्यक्रमाला त्यांनी दिले. असे अनेक मंडळींनी तो कार्यक्रम दिले आणि तो कार्यक्रम यशस्वी झाला. निश्चितच या कार्यक्रमाची नोंद होईल. हे सर्व करीत असताना आपण सर्वजण तर त्याचे साक्षीदार आहातच. आपण सर्वजण आपल्या आयुष्यात हा भव्य दिव्य सोहळा पाहिला. महाराज सद्गुरूच्या भेटीला इथे आले त्याला पावणे 400 वर्ष झाली आणि 400 वर्षांनी त्यांच्या पादुका 8 दिवस इथे राहिल्या आणि सर्वांनी त्याचं दर्शन घेतलं. म्हणजे स्वतः महाराजच त्या ठिकाणी आले. तुकाराम महाराज संस्थांचे जे प्रमुख आहेत पुरुषोत्तम महाराज आणि माणिक महाराज त्यांनी त्या पादुका आणल्या आणि आपल्यासाठी सर्वांच्यासाठी ठेवल्या. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला असा पवित्र तालुका. ज्ञानेश्वर महाराजांचे प्रथम शिष्य रेणेश्वर महाराज यांच्या मुखातून वेद बोलविले ते आळेगाव. तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज असं ओतूर गाव. 2 अष्टविनायक ओझरचा आणि लेण्याद्रीचा असा संपन्न असणारा आपला तालुका, भाग्यवान असला तालुका. आणि आज आपण सर्वजण या कारखान्याच्या माध्यमातून शेठला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. मला खूप आनंद झाला. चेअरमन साहेबांनी मला किंवा संचालक मंडळांनी बोलण्यासाठी संधी दिली. आनंद यासाठी झाला की कारखाना या तालुक्यात व्हावा म्हणून केंद्र सरकारकडे जी मागणी करतात वसंतदादा मुख्यमंत्री, रामकृष्ण मोरे खासदार, कोथरूडगावचा मी सरपंच आणि जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव पाटील डुंबरे म्हणजे शेठचे मेवणे, हिराबाई जे आमच्या भगिनी आहेत त्यांचे बंधू, या मागणीसाठी पत्र लिहायला ते द्यायला त्या ठिकाणी मी होतो. याचा मला अभिमान आहे. कारखाना कसा काढला, शेर कसे गोळा केले, या प्रत्येक गोष्टीचा मी साक्षीदार. तेव्हापासून आज तागायत कारखान्याची मी प्रगती पाहतोय. सोपान शेठ असतील, आता सत्यशील आहेत, विनायकराव आहे, संचालक होता राहिलो नाही तर संचालकही मी झालो असतो. विनायकराव आहेत. रात्री जसं आमदार आज जाहीर होती मुळे सगळे नाही, तसं मी रात्री संचालकाचं नाव आलं खेळलं यावर का उद्या सकाळी नाव गायब. किंवा असे अनेक अनुभव आहेत. असे अनुभव सुद्धा आहेत. आणि म्हणून संकेत असेल असा की बाबा तुमचं काम परमार्थात चांगलं आहे, तुम्ही तिकडेच जा, इकडे काही येऊ नका, असंही असेल. पण सगळ्या दृष्टीने आम्ही सगळे समान पाहतो आणि अतिशय चांगला अनुभव आहे मला. आणि आमची सगळी मंडळी नवीन तरुण मंडळी आहेत, हे अतिशय चांगलं काम करतात. मूर्ती आता मगाशी ओक साहेबांनी सुद्धा सांगितलं, ओक साहेबांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि सत्यशील दादांचं व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलं. कसं आहे आपण पाहतो आहोत की
खरोखरच निवृत्ती शेठ शिरकरचं कार्य, स्वप्न शेठचं कार्य आणि त्याच्यातून त्यांचा समन्वय घेऊन आपल्या सर्व तालुक्याशी त्यांनी नाळ अशी जोडलेली आहे आणि म्हणून आपण सगळेजण त्यांनी बोलावल्याबरोबर या सर्व कार्यक्रमांना येतो आणि या ठिकाणी शेठला अभिवादन करतो. असो मी आमच्या वतूरकरांच्या वतीने आणि आपण सर्वजण आहात, अनेकही लोकांचं नाव घेता आले नसेल, या सगळ्यांच्या वतीने शेठला आणि बाईंना विनम्र असं पुन्हा एकदा अभिवादन करतो. तुम्ही सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात, कारखान्यावर प्रेम केलं, प्रेम दाखवलं. मी आपल्या आणि मलाही बोलायला या ठिकाणी दिलं. मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. जय जय रामकृष्ण. आज या ठिकाणी आदरणीय स्वर्गीय माजी खासदार, संस्थापक चेअरमन शेठ बाबा आणि हिराबाई या दोघांच्या स्फूर्ती दिनाच्या निमित्तानं ज्यांचं आपण मनोगत ऐकलं, भाषण ऐकलं, अगदी थोड्याशा शब्दात का होईना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोचन या पद्धतीनं जे आजचे प्रमुख पाहुणे लाभले त्यांनी कोक साहेबांनी आपल्यासमोर आपलं एक वास्तव मांडलं. असो त्यांच्याबरोबर आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेरकर कुटुंबातील नंदूकाका असतील, आदरणीय सुमित्राताई, त्याचबरोबर तानाजी बेनके असतील, सर्वच मान्यवर. मग असे आमचे सरपंच बोलल्याप्रमाणे एक नाव घेतलं तर एक नाव चुकत, त्या पद्धतीने आपण सर्वच टोलामोलाचे प्रचंड मान्यवर आपल्या सर्वांचं स्वागत करून आभार मानित असताना खरं वास्तविक मगाच्या दादांनी सांगितलं का विघ्नर कारखान्याच्या ह्या वर्षाचा गणित हंगाम थोडासा लांबला आणि उभे महाराष्ट्रभर त्याची चर्चा होती. पण चर्चा एक चांगल्या पद्धतीची होती का आदरणीय सत्यशील दादा, तुमचा सगळ्यांचा विश्वास आणि शेतकरी म्हणून ऊसाचं कितीही काही झालं तरी तुम्ही दादाच्या शब्दावर थांबलात. जोपर्यंत गणित हंगाम संपन्न झाला तोपर्यंत आपण सगळेजण शांततेने थांबलात. ही आपल्या नावाची त्या विघ्नरचा शेतकरी अख्ख्या महाराष्ट्रात संयमी, शांत, हुशार आणि शिस्तबद्ध आहे. या पद्धतीनं आपला सगळ्यांचा नामोल्लेख झाला. आज शेठबाबांनी जो आदर्श घालून दिला आणि अण्णांची शिस्त, ह्या दोन्हींचा मेळ घालून दादा आपल्या समोर काम करतात. तर वास्तविक दादांच्या संचालक मंडळात आमच्यासारखे आणि दादा वयात बराच मोठा अंतर असला तरी मगाचे ओक साहेब आपण सांगितल्या पद्धतीनं सगळ्यांना समवून घेणं, सगळ्यांबरोबर शांततेनं संयमाने चर्चा करणं, बरोबर घेणं, हे दादांची ख्याती. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करीत असताना सर्व पत्रकार मित्र असतील, सर्व विविध गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, तालुक्यातले सर्वच अधिकारी, पदाधिकारी, आपण सर्वजण मोठ्या संख्येनं दरवर्षी या कार्यक्रमाला आपण मागाशीच विषय झाला आमचा. तानाजी शेठ म्हणले मी चुकून राहिलोय, तर तानाजी शेठला मी नंतर बोलून देतो, पण त्यांचे आभार मानून घेतो. तानाजी शेठ एक आमचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे का, हे 3 पिढ्यांचे साक्षीदार आहे आणि आम्ही त्यांना थोडंसं मानतो का तानाजी शेठ तर थांबा 2 मिनिटं मला बोलू द्या, म्हणजे आपण असो. अधिकचं न बोलता सर्व पत्रकार मित्र असतील, बंधू भगिनी, आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि तानाजी शेठ आपले विचार मांडतो.